आज दिनांक 15 जानेवारी 2026 जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे विद्यार्थी पहा अतिशय छान अशा पद्धतीने रांगोळी टाकत आहेत। आता हे आमचे माता भगिनी आहेत जे की शाळेमध्ये येत आहेत। आता येण्यास सुरुवात झालेली आहे आमच्या माता भगिनींचं। आणि हे आमचे जे विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला ते आपले जे काही आई असतील वडील असतील कार्यक्रमानिमित्त शाळेत येत असताना त्यांचे स्वागत करण्यासाठी अतिशय सुंदर असे रांगोळी आमचे विद्यार्थी काढत आहेत। पहा हे अशा प्रकारे हे पहा हे आमची आजीबाई आहे जे की शाळेत येत आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला। आता हे आमचे पालेपॉड सर आहेत। आमच्या शाळेमध्ये आज जे काही प्रत्येक झाडाला अशा प्रकारे एक डिजिटल एक लोगो बनवण्यात आलेला आहे। या डिजिटल लोगोला प्रत्येक झाडाजवळ आम्ही बांधलेला आहे। त्यामध्ये आमचे पालेपॉड सर स्वतः बांधत असताना आता पहा हे गुळ आहे आणि एक कोरफड आहे त्या झाडाजवळ आम्ही ते दिलेलं आहे। आता ह्या प्रत्येक डिजिटल बॅनरजवळ आम्ही स्कॅनर पण ठेवणार आहोत त्या झाडाची माहिती देण्यासाठी। आता एकीकडे आमची तयारी इकडे सुरू झालेली आहे हळदी कुंकू कार्यक्रमाची। हे आम्ही बनवलेली दानपेटी आहे की हळदी कुंकू कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक मातांना आम्ही आमच्यातर्फे वाण देणार आहोत। आणि आम्ही वाण दिल्यानंतर आमचे माता जे आहेत त्यांनी स्वइच्छेने या दानपेटीमध्ये त्यांच्या परीने ते पैसे टाकणार आहेत। पहा आता हे आपले माजी जाऊ त्याचबरोबर माता अहिल्याबाई होळकर। आता पहा हे आमचे आता माता आहेत जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथील। आमच्या आता मातांचं आगमन सुरू आहे माता भगिनींचं। आणि पहिल्यांदा आलेले आता ह्या आमच्या माता भगिनी आहेत जे की बसलेले आहेत एका लाईनमध्ये। आता तुम्ही पाहू शकता की आता इकडे आमच्या माता येण्यास चालू आहेत आणि दुसरीकडे आमचं तिकडे झेंड्याचं कामसुद्धा अल्टरनेट चालू आहे। म्हणजे आज रोजी आमच्या शाळेतलं कामाचं स्वरूप असं आहे की काम कुठंच खंड नाही कामाला। एकीकडे एक काम चालणार दुसरीकडे दुसरं काम अल्टरनेट चालणार आणि प्रत्येकाला प्रत्येक कामाचं विभाजन केलेलं असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतात। कोणी कोणाला बोलत नाही कोणी कोणाला काहीच म्हणत नाही। पहा इकडे आमच्या पालक जे आहेत साखरा या गावातील ते आता झेंड्याला अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने ग्रेनाइट असो टाईल्स असो सिमेंट असो इतर सगळ्या वस्तू ते बरोबर असे पद्धतीने सेट करत आहेत। आणि इकडलं काम इकडे अल्टरनेट चालू आहे आमचं। आता हे तुम्ही लाईव्ह पाहू शकता की कशा पद्धतीने आमच्या शाळेतलं काम चालू आहे आणि हे काम अतिशय सुंदर अशा पद्धतीने चालू आहे। आता पहा हे आमच्या माता येत आहेत आणि आता पहा हे आमच्या काही माता आहेत आमच्या माता भगिनी आहेत आमच्या शाळेतील जे की अतिशय सुंदर अशा पद्धतीने ते रांगोळी टाकत आहेत। पहा हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्तानं हे रांगोळी टाकत असताना आमच्या माता भगिनी पहा आता तुम्ही थोड्या वेळानंतर आता हे जेव्हा पूर्ण कंप्लीट होईल रांगोळी टाकण्याचं आणि रांगोळी टाकल्यानंतर तुम्ही पहा की अतिशय सुंदर असे रांगोळी टाकलेले आहेत। पहा आता त्या रांगोळींना व्यवस्थित असं कलरिंग पण करण्यात आलेलं आहे। हातामध्ये दिवा आहे आणि फूल बरसत आहेत खाली आणि पहा हे मोत्यांचं वर्षाव होत आहे। हे पहा हे असं किती छान। म्हणजे आता तुम्ही रोज पाहता की आमच्या शाळेमध्ये पालक वर्ग नेहमी आमच्या शाळा व्यवस्थापन समिती असो गावातील प्रतिष्ठित नागरिक असो ग्रामपंचायत असो इतर सगळे लोक 24 तास आमच्या शाळेत काम करत असतात। पण आज असा योग आलेला आहे की आमच्या माता भगिनींना सुद्धा शाळेसाठी काम करण्याचा योग आलेला आहे आणि आमच्या माता भगिनी अतिशय छान अशा पद्धतीने सर्व काही करत असताना पहा आता हे इकडे आमच्या मिस्त्री जे काही आमचे पालक आहेत साखरा या गावातील अतिशय छान अशा पद्धतीने ते म्हणजे झेंड्याला आकार देत आहेत आणि झेंडा सेट करत आहेत। आता आम्ही ह्या झेंड्याला कसं केलं आहे एक ब्लॅक मार्बल नंतर व्हाईट मार्बल असं मिक्सिंग केलेलं आहे। आता पूर्ण काम झाल्यावर पहा आता आमच्या शाळेत हळदी कुंकूचा कार्यक्रम असताना नागापूर येथून जवळपास 14 ते 15 आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत आणि आमचे चितंगराव कदम सर आले आहेत तुम्ही आता पाहू शकता नंतर। आणि चितंगराव कदम साहेब जे आहेत त्यांच्या आता ह्या आपल्या मॅडम आहेत पहा
आता ही रांगोळीचं कलर भरणं पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय छान अशा पद्धतीने कलरिंग केलेलं आहे पहा आमच्या मातांनी. बघा हळदी कुंकू असं नाव दिलेलं आहे आणि इकडून कलरचे फूल खाली पडत आहेत आणि या ठिकाणी सुस्वागतम असं लिहिलेलं आहे. म्हणजे आमच्या शाळेत येणाऱ्या आज रोजी जे काही माता भगिनी आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी ही काढलेली रांगोळी, जे की अतिशय पाहिल्यानंतर असं वाटतं की रिअल असल्यासारखं आपल्याला जाणवत आहे पहा. म्हणजे एकदम खरं असल्याचं आपल्याला जाणवत आहे. आता सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आमच्या विद्यार्थ्यांनी, शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय छान अशी रांगोळी काढलेली आहे. बढिया. पहा इकडे हे आमचे विठ्ठलराव बसून आहेत. आमच्या मिस्टरांना योग्य अशा पद्धतीनं म्हणजे मार्गदर्शन करत आहेत की कशा पद्धतीनं झेंडा म्हणजे बनवला पाहिजे, कोणते कलर त्यामध्ये ॲड केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी. पहा हे आमचे आता पालकवर्ग आहेत. संदीप कांबळे आमचे हे वानखेडे पालक, आमचे मिस्त्री. आता पहा हे आमचे अध्यक्ष, आजी अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष या दोघांची गहन चर्चा चालू आहे शाळेच्या विकासाच्या बाबतीत. हे बघा माता रमाई, माता अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीबाई फुले, त्यानंतर मा जिजाऊ असे प्रतिकृती. आणि तुम्ही इकडे पाहू शकता की आता हे बॅनर आम्ही बनवलेलं आहे हळदी कुंकू समारंभाचं, जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे. हे असं अतिशय व्यवस्थित बॅनर आणि अतिशय सजवलेली अशी ही आमची दानपेटी आहे. आणि हे आमचे सर आहेत जे की आता सूत्रसंचलनाची तयारी करत आहेत. हे पहा हे आता संख्या वाढत आहे पहा, तुम्ही वरच्यावर पाहू शकता. मगाशी आमच्या माता भगिनींची संख्या किती कमी होती आणि आता जर तुम्ही पाहत असाल तर संख्या जवळपास 150 ते 200च्या जवळपास ही संख्या गेलेली आहे. आम्ही फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर एका फोटोमध्ये सेट होत नाही अशा पद्धतीने आमच्या माता भगिनींची संख्या आहे पहा. म्हणजे आमच्या शाळेला फक्त पालकांचं सहकार्य नाही तर आमच्या गावातील जे काही माता भगिनी आहेत त्यांचंही आम्हाला 100% सपोर्ट आहे. आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून आमची शाळा विकास पावली जात आहे. या सगळ्यांचं मेहनत आहे, हे सगळ्यांचं एक हार्डवर्क आहे आणि शाळेप्रती एक प्रेम आहे, आदरभाव आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा साखरा ही शाळा विकास पावत आहे. आणि आता मग आमच्या कामाला चॅलेंज नाही. आता ह्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आम्ही जवळपास सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत तिथंच उपस्थित होतो शाळेमध्ये. आम्हाला घरी येईपर्यंत जेवण करेपर्यंत 9 वाजले आणि परत आम्ही जवळपास 11:15 पुन्हा रात्री शाळेत गेलो सहलीची तयारी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आम्ही बोलवलं होतं रात्री 1 वाजता. असं आहे, म्हणजे अविरतपणे काम चालू आहेत. कुठल्याच प्रकारचं म्हणजे रेस्ट नाही, काही नाही. तात्काळ पद्धतीने काम चालू आहेत आणि काम व्यवस्थित नियोजनपूर्वक चालू आहेत. आता तुम्ही पाहिले असाल आमचा सकाळी एक व्हिडिओ प्रत्येक ग्रुपवर पडलेला आहे की ज्यामध्ये आमची सहल आम्ही जे काढली होती, शैक्षणिक सहल, नागपूर मेट्रो असो, त्यानंतर CV रमन सायन्स भवन असो. आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सविताताई चितंगराव कदम आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आमचे उपाध्यक्ष सौ ज्योतिताई हनुमान दवणे आणि त्याचबरोबर आमच्या साखरा या गावातील उपसरपंचा सौ नंदताई गौतम दवणे आणि त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ सिंधुताई गजानन वानखेडे, ह्या सर्व मान्यवर मंडळींनी आपले स्थान ग्रहण केले आणि त्यानंतर आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता अशा वेळेस आमच्या शाळेच्या बाजूला लागून चालगणी हे गाव आहे. चालगणी या शाळेतील सर्व मॅडम आमच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आमच्या शाळेत कार्यक्रम घेऊन उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे त्यांनी म्हणजे मनोरंजन केले आणि अतिशय छान असे कार्यक्रम घेतले. आता तुम्ही हे पाहू शकता सदर व्हिडिओमध्ये की आमच्या शाळेतील जे काही उपाध्यक्ष आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, या सर्वांनी जे काही नागपूरवरून आमच्या काही माता भगिनी आहेत त्यांना हळद कुंकू लावून कार्यक्रम अतिशय छान अशा पद्धतीने घेत आहेत. हळदी कुंकूचा कार्यक्रम हे पहा, हे असं कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर आमच्या चालगणीवरून आलेल्या जे काही मॅडम आहेत त्यांचे पण हळदी कुंकूच्या माध्यमातून त्यांचं हे स्वागत करण्यात येत आहे. अशा पद्धतीने अविरतपणे आणि अखंडपणे आमचा कार्यक्रम चालला आणि अतिशय भव्य दिव्य असं हे आमचा कार्यक्रम होता. संपूर्ण साखरा गाव आमच्या शाळेत होता हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या दिवशी. आमच्या सर्व साखरा या गावातील माता भगिनी, आता हे आमच्या सविताताई चितंगराव कदम,
यांनी दानपेटीचं उद्घाटन केलेलं आहे आणि यानंतर सर्व मातांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. पहा, अशा पद्धतीनं हे आमचा कार्यक्रम चालला. आता आमच्या शाळेमध्ये काही कार्यक्रम असेल तर संपूर्ण गाव आणि गावातील पालक, माता भगिनी सर्वजण शाळेत उपस्थित असतात आणि सर्वांचा आम्हाला 100% सहकार्य लाभतो. हे आमचं आता भाग्य समजावं लागेल. चालगणी येथील मॅडम आमच्या मातांना प्रश्न विचारत आहेत उखाणाच्या माध्यमातून. आमच्या माता स्वइच्छेने समोर येत आहेत स्टेजवर आणि ते सर्व उखाणांचे उत्तर देत आहेत. आणि उखाणाचे उत्तर दिल्यानंतर आम्ही त्यांना आकर्षक अशा पद्धतीने बक्षीस पण दिलेलं आहे. प्रत्येक मातांना उखाणा झाल्यानंतर वेगवेगळे खेळ घेण्यात आले आणि असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आमच्या शाळेत झाले आणि अतिशय छान आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये पार पाडला. आता पहा, हे अतिशय व्यवस्थित आणि अतिशय छान असे उत्तर देत असताना आमच्या साखरा या गावातील माता भगिनी लाल भांगा तेलदोडी ओटीत लवंगा मोठीत संतसराव बसले दाटीत तर मी गेले पान सुपारी वाटीत. दयाचं ताट ताकाचं लोणी लोण्याचं केलं तूप तुपाचं केला शिरा शिऱ्यात टाकले काजू बदाम बेदाणा विठ्ठलरावांचं नाव घेतो झाला माझा उखाणा. ज्याला उत्तर येते त्याने हात वर करा आणि इकडे या. उत्तर बरोबर आहे. गोष्ट आहे जी चोरी करू शकत नाही. आपण ते चोरू शकत नाही. कोणती गोष्ट आहे? तर अगदी बरोबर. असं कोणतं फळ आहे ज्याच्या पोटामध्ये दात असतात? आता तुम्ही पाहू शकता की आमच्या शाळेमध्ये आदरणीय चितंगराव कदम सर, जे की माजी शिक्षण समिती सदस्य जिल्हा परिषद आणि नागापूर येथील माजी सरपंच आणि तसेच सध्याचे उमरखेड कॉटन मार्केटचे संचालक असे हे आमचे चितंगराव कदम साहेब, जे की स्वतः शिक्षक होते. आता चितंगराव कदम साहेबांनी आमच्या शाळेमध्ये आले आणि संपूर्ण शाळेचा परिसर त्यांनी फिरून पाहिला आणि त्यांच्यासोबत आमचे हे विठ्ठलराव, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माझे अध्यक्ष कदम सर, आमचे शिक्षक वर्गाची पूर्ण टीम आणि प्रतिष्ठित पालक हे सर्वजण उपस्थित होते. आणि चितंगराव कदम साहेब सर्व माहिती घेत आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पहिल्यांदा आमचे चितंगराव कदम साहेब शाळेमध्ये आले होते आणि त्यावेळेस शाळेची परिस्थिती अशी होती की शाळेमध्ये सगळीकडे गवत होतं. गवत अशा पद्धतीनं होतं की कमरेपर्यंत गवत होता आणि सगळीकडली परिस्थिती अतिशय भयंकर होती. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आमच्या चितंगराव कदम साहेबांना असे वाईट वाटलं आणि त्यांनी गावकऱ्यांना फक्त एकच शब्द सांगितलं की बा आपलं जे काही घर आहे, आपलं घर जसं स्वच्छ असतो तसं आपली शाळा स्वच्छ असली पाहिजे. आणि आमच्या पालकांना व्यवस्थित अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्यांनी नागापूर येथील शाळेचं त्यांनी उदाहरण दिलं आणि या सर्वांच्या माध्यमातून आमच्या पालकांमध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण झाली आणि एक प्रकारची आवड आणि एक प्रकारचे प्रेम निर्माण झालं. आणि त्या सर्वांनी असं ठरवलं की मग आपली शाळा पण नागापूरसारखी झाली पाहिजे आणि नागापूरच्याही पलीकडे जाऊन आमची शाळा पुन्हा व्यवस्थित झाली पाहिजे, असा आमच्या पालकांचा संकल्प आहे आज रोजी. तुम्ही पाहू शकता की आदरणीय चितंगराव कदम साहेब आमच्या सर्व टीमला, पालकांना, गावातील व्यक्तींना अतिशय योग्य अशा प्रकारे ते मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की शाळा काय आहे, शाळेचं काय महत्त्व आहे. आणि शाळेमध्ये आमच्या पालकांनी जे काही कार्य केलं त्या सर्व कार्याचं ते अभिनंदन करत आहेत आणि त्यांची स्तुती करत आहेत आमच्या पालकांची. अतिशय वाखाणण्याजोगं, अतिशय छान असं काम आहे, अशा शब्दात त्यांनी आमच्या सर्व पालकांचे आणि आमच्या सर्व टीमचे स्वागत केले. पहा, चितंगराव कदम साहेब जे आहेत आता आमच्या शाळेत आल्यानंतर त्यांनी प्रत्येक झाड स्वतः फिरून पाहिले, प्रत्येक झाडाची माहिती घेतली आणि झाडाची काळजी कशी घेता येईल. जसं आता आज रोजी आमच्या शाळेमध्ये जे काही वानर आहेत समजा, त्यांचा त्रास होतो असतो कधी कधी, ते झाडावर बसतात, झाड तोडत असतात. तर आमच्या चितंगराव कदम साहेबांनी सांगितले त्यासाठी विशेष अशा प्रकारच्या गोळ्या असतात
त्या गोळ्यांचा जर आपण वापर केलो तर हे झाड खराब होणार नाहीत आणि हे झाड असे चांगले राहतील. अशा पद्धतीने ते आमच्या गावकऱ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत चितंगराव कदम साहेब, जेणेकरून आपलं साखरा गाव आणि साखरा गावातील शाळा अतिशय छान असेल आणि छान बनल यासाठी कसं प्रयत्न करता येईल याचं योग्य अशा प्रकारे ते मार्गदर्शन करीत आहेत. आता तुम्ही पाहू शकता की आमच्या शाळेमध्ये आता हे काही आता आम्ही वॉटरची व्यवस्था केलेली आहे. आपण त्याला काय म्हणू, स्प्रिंकलरची व्यवस्था, जेणेकरून संपूर्ण झाडांना पाणी भेटलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे. आता पहा, हे आमचे चितंगराव कदम सर संपूर्ण शाळेचा परिसर पाहत आहेत आणि त्यांनी पाहिले की आता हे रेन हार्वेस्टिंग जे आहे, जल पुनर्भरण, जे की आमच्या पालकांनी रातोरात अशा पद्धतीनं हे काम केलेलं आहे. खड्डा बनवणे असेल, ते बुजवणे आणि त्याच्यावरचं बेड टाकणे, हे जे कामं पाहून आमच्या चितंगराव कदम साहेबांनी असं म्हटलं की फारच छान. पालकांचं 100% त्यांनी कौतुक केलं आणि शिक्षकांचंही अभिनंदन केलं त्यांनी. आणि सर्व गोष्टी त्यांनी स्वतः पाहिल्या आणि त्याचं त्यांनी प्रत्यक्ष डेमो पाहिला आणि काम पाहिला आणि कोणतं काम कसं व्यवस्थित करता येईल याची सर्वांना त्यांनी माहिती दिली. आणि त्यांच्यासोबत आमचे पालक, आमचे शिक्षक असे छान अशा पद्धतीने सर्व माहिती सांगत असताना आणि त्यांना योग्य अशा प्रकारे सहकार्य करत असताना. आता चितंगराव कदम साहेब आमच्या गावातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, विठ्ठलराव, त्याचबरोबर आमचे आदरणीय गौतम दवणे आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि आमचे वानखेडे पालक असतील आणि आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असेल, सर्वांना त्यांनी योग्य अशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं. पहा, इकडे कार्यक्रम चालू आहे आमचा पालक वर्ग आणि एकीकडे इकडे आमचं झेंड्याचं काम अतिशय पूर्णत्वास येत आहे. सुंदर रीतीने सहल गेली तरी काम चालू आहे. आमचे सुमित दवणे पालक वर्ग आणि वानखेडे, दोन्ही वानखेडे भाऊकी अशा सुंदर रीतीने शाळेचे झेंड्याचे काम चालू आहे. हा सदर व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे 16 जानेवारी 2026चा आहे. ज्या दिवशी आमची सहल गेली होती त्या दिवशीचं हा व्हिडिओ आहे. आमची सहल तिकडे नागपूरला गेली आणि इकडे आमचे पालक अल्टरनेट काम करत आहेत. बघा, असं आहे, कामात कुठल्याही प्रकारचं खंड नाही, कामाचा वेग कमी झालेला नाही, कामात खंड नाही, कामाचा जोश कमी झालेला नाही. शाळेचा विकास अखंडपणे, अविरतपणे चालूच आहे. म्हणजे हे आमच्या आता एक प्रकारे जिद्दीने पेटलेले पालक आहेत. शुक्रवार असो, शनिवार असो, रविवार असो, सोमवार असो, कोणताही दिवस असो, काम थांबणार नाही, म्हणजे काम थांबणारच नाही. आता पहा, तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आमच्या पालकांनी स्वतः हा व्हिडिओ बनवला आणि स्वतः त्यांनी व्हिडिओ टाकला. पहा, हे तुम्ही ऐकले असेल ह्या व्हिडिओमध्ये. पहा, असं आमचं काम चालू आहे. आता तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल का आता हे काय चालू आहे बा, हे सर काय सांगत आहेत, तर हे सगळं लाईव्ह चालू आहे आणि लाईव्ह डेमो चालू आहे. तुम्ही प्रत्यक्षात आमच्या शाळेत पाहू शकता. त्याच्यामुळे आता असं आहे की आमच्या शाळेला आता चॅलेंज राहिलेलं नाही आणि आमचं काम योग्य रीतीने चालू आहे आणि दररोज चालणार आणि अखंडपणे चालणार. ओके, धन्यवाद सर्वांचे हार्दिक